तर मित्रांनो नमस्कार, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि 12 वाजल्यापासूनच बाहेर आहे। दिवसभर संडे असल्यामुळे जरा आज गाडीचं काम काढलेलं आहे। कारण मागच्या वेळेस जेव्हा मी आता काही दिवसापूर्वी गावाकडे गेलो होतो तर गावाकडे जाताना आपली गाडी ही पंक्चर झाली होती। गाडीचे टायर आपल्या खराब झालेले होते आणि ते आज आपण या ठिकाणी चेंज करायला आलो। त्यापूर्वी काय झालं की गाडीचं आपल्या एक लेफ्ट हँड साईडचं शॉकअप जे आहे ते सुद्धा खराब झालेलं होतं, म्हणजे बेंड झालेलं होतं। त्यामुळे गाडी शोरूमला घेऊन गेलो होतो आज आणि तिथेच जवळपास एक दीड तास म्हणण्यापेक्षा एक साधारणतः 3.5-4 तास माझे तिथे गेलेले आहे। तिथे शॉकअप वगैरे सर्व चेंज केलं, गाडीचं नवीन टाकलं त्यामध्ये। आणि ते टाकल्यानंतर मग टायरची हालत एवढी खराब झालेली आहे बद्दर तुम्हाला आता ब्लॉगमध्ये आपल्याला दिसेलच। आणि मग त्यानंतर मग मी आता इथे वाडी जो एरिया आहे नागपूरमध्ये आपला, त्या एरियामध्ये या ठिकाणी आलो आहे। अजमेरा टायर्स या ठिकाणी आता आपल्याला इथे आता टायर्स टाकायचे आहे गाडीला। तर चला मग मध्ये दाखवतो तुम्हाला कोणते टायर आपण कसे टाकणार आहोत। तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता म्हणजे गाडी इथे जे अजमेरा टायर्स या ठिकाणी गाडी आता त्यांच्या गॅरेजमध्ये लागलेली आहे। त्यांनी जस्ट तो जो खूप मोठा जॅक असतो गाड्यांना नाही का, त्या जॅकवरती आता गाडी उभा केलेली आहे आणि टायर्स त्यांनी पूर्ण काढून घेतलेले आहेत। आपले रिंग सगट नाही का, जी रिम असते त्यासोबत टायर्स आता वेगळे केलेले आहेत त्यांनी। आणि या ठिकाणी नाही का ती मशीनच्या सहाय्याने रिमपासून टायर्ससुद्धा या ठिकाणी वेगळे करण्याचं काम सुरू आहे बघा। आणि हे खूप कठीण कामं असतात मित्रांनो। तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी आपले 2 रिमपासून टायर वेगळे काढण्यात आलेले आहेत। सुरुवातीला हे आता या ठिकाणी त्याच्यातून हवा जी आहे ती हवा बाहेर काढत आहेत। हवा बाहेर निघाली पूर्ण का मग ते तसं टायर बाजूला काढत आहेत। आणि प्रॉब्लेम असा झाला होता की गावाकडे जाऊन येताना नाही का बऱ्याच वेळा गाडी खड्ड्यामधून जाते। आपल्या गावाकडे बरेचसे खड्डे असतात रस्त्यावरती, त्या खड्ड्यातून गाडी जास्त वेळ गेल्यामुळे जी टायरची जी रिम असते मित्रांनो गाडीची नाही का, ती रिम बऱ्यापैकी जी व्यवस्थित असायला पाहिजे ती त्या पद्धतीने ती खड्ड्यात गेलेली असल्यामुळे ती काही व्यवस्थित राहिलेली नव्हती। म्हणून त्याच्यासुद्धा या ठिकाणी काम आपण करून घेतो आहे। आणि रिममध्ये कुठलाही म्हणजे बेंड नसावा यासाठी ते पण आता आपण या ठिकाणी काढून घेत आहोत। ती पण फॅसिलिटी या ठिकाणी म्हणजे एक चांगल्या ऑफरमध्ये मला मिळाली, त्यामुळे ते पण आपण या ठिकाणी करून घेत आहोत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता तो मुलगा कशा पद्धतीनं ते रिम व्यवस्थित सरळ झालं पाहिजे, त्याच्यामध्ये जे काही बेंड्स वगैरे आलेले आहेत ते पूर्ण काढण्याचं काम या ठिकाणी तो करतो आहे। आणि हे सुद्धा एक खूप मोठं कठीण काम आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी अजून नाही का। तर अशा पद्धतीनं हे सगळं आता गाडीचं आपलं काम म्हणजे सुरू झालेलं आहे या ठिकाणी। आणि आतापर्यंतच्या जरी एक्सपिरियन्सवरून मला या ठिकाणची जी फॅसिलिटी आहे ती खूप छान वाटलेली आहे। तर आपण आता ब्रिजस्टोन कंपनीचे टायर आपण टाकत आहोत आपल्या गाडीला। यापूर्वी अपोलोचे टायर होते, हे बघा हे टायरची कंडिशन कशी झाली। आणि हाच तो म्हणजे टायर आहे कल्पित, जो मागच्या वेळेस गावाकडे जाताना नाही का हा पंक्चर झाला होता आणि हालत बेहाल केले होते। आणि बघा त्याची हालत किती खराब आहे, पूर्ण हालत खराब होऊन गेली त्याची। आणि आता नवीन टायर इकडे लावणं सुरू आहे। चेक कर लो एक बार अंदर से, बरा कुठं काय कट वगैरे आहे कसं काय टायर? हां टायर में कट आता त्याच्यामध्ये आपण नायट्रोजन फिलिंग करणार आहोत टायरमध्ये। हवा नाही भरणार आपण, काय नायट्रोजन
दिखाता है वो बराबर? हाँ वो दिखाते जहाँ मारने है वो कुछ बताते हैं। होने के बाद वो क्या है? हाँ हे बघा आता मस्त नवीन टायर टाकून झालेले आहेत गाडीला. दिसतंय तर मित्र हो, अशा तऱ्हेने आजचा दिवस संपलेला आहे आणि जस्ट एक 5 मिनटं आधी आता मी घरी पोहोचलो आहे आणि तुम्ही मागे बघू शकता तिकडे गाडी पार्क केलेली आहे. गाडीचे चारही टायर्स आपण आज चेंज केले आहे. समोरचं तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण एक शॉकअप त्याचं खराब झालं होतं ते पण चेंज केले मित्रांनो. आणि आज खूप जास्त म्हणजे खर्च झालेला आहे आणि एकंदरीत कसं आता गावाकडे जाणं येणं वगैरे असतं आपलं, त्यामुळे गाडीची कंडिशन चांगली असणं आपल्याला गरजेचं आहे. तसं बी आपल्या गाडीला घेऊन आता एक 5 वर्ष झालेलेच आहेत, म्हणजे होतील आता 5 वर्ष. त्यामुळे आता आपल्याला ते चेंज करणं गरजेचं होतं. त्यामुळे आजचं हे सर्व चेंज वगैरे सगळं झालेलं आहे. आता घरी पोहोचलो आहे. म्हणजे आज जेवणसुद्धा नाही केलेलं आहे, म्हणजे एवढी धावपळ झाली सकाळी. म्हणजे मला वाटलं ते शॉकअप वगैरे लवकर चेंज वगैरे होऊन जाईल म्हणून, पण तिथे गेल्यानंतर मग आज संडे असल्यामुळे रश होता जास्त सर्व्हिसिंगला आलेल्या गाड्यांचा. आणि मग आपलं ते ॲडवायझरनं सगळं बघितल्यानंतर थोड्या वेळात त्यांनी सांगितले की होऊन जाईल म्हणून, पण त्यांनी काय 2 घंटे, मग त्यांचा लंच टाईम आला, 2 तास त्याच्यामध्ये वेळ गेला आपल्याला भरपूर. त्यामुळे आज मी जेवण पण नाही केलेलं आहे आणि आत्ताच जस्ट तुम्हाला म्हणल्याप्रमाणे घरी पोहोचतो आहे. आणि चला मग आता जेवण वगैरे करावं लागेल. तर भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांना.